मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, भारताच्या आर्थिक, व्यापारी आणि संरक्षण राजनयाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या आठवड्यामध्ये घडताना दिसून येत आहेत. पहिल्यांदा असं घडतंय की भारतातले 4 अतिशय प्रभावशाली अशा प्रकारच्या व्यक्ती 4 महत्त्वाच्या देशांच्या भेटीवरती आहेत आणि पहिल्यांदा घडतंय. मग त्याच्यामध्ये हा निव्वळ योगायोग आहे का, की त्यामध्ये कोणत्यातरी प्रकारचे काही रिलेशन्स आहेत आणि अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो वेल कोरिओग्राफ्ड अशा प्रकारच्या या व्हिजिट्स आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे रशियाच्या व्हिजिटवरती आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल हे चायना व्हिजिटवरती आहेत. भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं व्यापारी डेलिगेशन घेऊन, प्रतिनिधी मंडळ घेऊन जपानच्या भेटीवरती आहेत. भारताच्या वित्तमंत्री या अमेरिका आणि कॅनडाच्या भेटीवरती आहेत. एकाच वेळेला 4 अत्यंत प्रभावी व्यक्ती ह्या 4 महत्त्वाच्या देशांवरती आहेत. खरं तर या माध्यमातनं एक पद्धतीचा आपल्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातला आणि राजनयाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मेसेज पण मिळतो आणि तो म्हणजे कशा पद्धतीने भारत आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकीकडे आपले प्रतिनिधी चीनमध्ये, रशियामध्ये जात आहेत, दुसरीकडे ते अमेरिकेमध्ये पण जात आहेत, ते जपानमध्ये पण जात आहेत, चीनमध्ये पण आहेत. जपान आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्ष आहे. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की अमेरिका आणि रशियामध्ये तणाव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपले प्रतिनिधी हे 4ही महत्त्वाच्या देशांच्या भेटीवरती आहेत. मग याला आपण निव्वळ योगायोग म्हणायचा का? तर हा योगायोग निश्चितपणे नाही आहे. काहीतरी मोठं घडतं आहे. आता ते काय घडतं आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करू. पण काही गोष्टी तुम्हाला येत्या काळामध्ये ह्या स्पष्ट होतील. आपल्या दृष्टिकोनातनं 2 भेटी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक आहे आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची महत्त्वाचं म्हणजे रशिया व्हिजिट आणि अजित डोवाल यांची चायना व्हिजिट. लक्षात घ्या, हे दोन्ही यासाठी महत्त्वाचे आहेत की सप्टेंबर महिना भारतामध्ये एक अतिशय मोठी डिप्लोमॅटिक ॲक्टिव्हिटी घडणार आहे. 12 आणि 13 सप्टेंबरला भारतामध्ये ब्रिक्स नावाची जी संघटना आहे त्याचं बैठक, त्याचं अधिवेशन हे भारतामध्ये होणार आहे. कारण ब्रिक्सचं अध्यक्षपद हे यावर्षी आपल्याकडे आहे. त्यामुळे ब्रिक्सची अतिशय महत्त्वाची बैठक ही भारतामध्ये होणार आहे. लक्षात घ्या, आखातामधला संघर्ष जो अमेरिका आणि इराणमध्ये चालला आहे तो अजून पूर्णपणे शमलेला नाही आहे. अमेरिकेकडनं, डोनाल्ड ट्रम्पकडनं सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या या इराणला दिल्या जात आहेत. आता त्यांना इराणची पूर्णपणे आर्थिक नाकेबंदी करायची आहे. दरम्यानच्या काळामध्ये युक्रेन आणि रशियामधला संघर्ष प्रचंड तीव्र झालेला आहे. युक्रेनकडनं मोठे ड्रोन अटॅक्स हे रशियावरती व्हायला लागलेत. रशियाकडनं त्याचा प्रतिकार केला जातोय. मात्र कुठेतरी तुम्हाला स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने दिसून येते की अमेरिका रशियाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये एक महत्त्वाचं विधेयक मांडलं जातं आणि त्या विधेयकाचा आशय किंवा उद्दिष्ट असं आहे की जेही देश रशियाबरोबर व्यापार करता आहेत त्यांच्यावरती 100% आयात शुल्क लावलं जाईल. अर्थात हे जे विधेयक आणलं गेलं ते प्रामुख्याने 2 देशांना समोर ठेवून आणलं गेलं आहे. एक आहे चीन आणि दुसरा आहे भारत आणि हे दोन्ही देश ब्रिक्स संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया, चीन यांच्या विरोधामध्ये दंड थोपटला आहे, या संघटनांच्या विरोधामध्ये दंड थोपटला आहे. कुठेतरी डॉलरच्या मोनोपोलीला चॅलेंज होत आहे. अजूनही पुढचे 2-3 महिने डोनाल्ड ट्रम्प आणखीन आक्रमक पोश्चर घेतील. कारण सांगतो तुम्हाला की नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये अमेरिकन काँग्रेसच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटसाठी मतदान होणार आहे आणि त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची बाजू सध्या कमकुवत आहे. त्यामुळे ते आपल्या मतदारांना आव्हान करण्यासाठी, आपला बेस कॉन्क्रीट किंवा कन्सॉलिडेट करण्यासाठी काहीतरी प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकतात, जसं त्यांनी विजाच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. अशा स्वरूपाच्या चर्चा आहेत की साधारणतः 1 लाखांपेक्षा जास्त बिझनेस व्हिजा डोनाल्ड ट्रम्प रद्द करणार आहेत. त्याचप्रमाणे H1B व्हिजा ज्याचं जवळपास 1 कोटीच्या आसपास त्याची फीज आहे, रजिस्ट्रेशन फीज आता वाढवली आहे, ती आणखीनही वाढवण्याच्या तयारीमध्ये ते आहेत. तर अशा प्रकारचे निर्णय ते घेतील आणि कदाचित
हा जे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडलं गेलंय त्याला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष परवानगी देऊन भारत किंवा चीनच्या विरोधामध्ये एखादी कारवाई येत्या काळामध्ये करू शकतात. अशा वेळेला भारत, चीन आणि रशिया यांना तिघांना एकत्रितपणे येणं आणि आपली सामूहिक क्षमता दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सप्टेंबर 12 आणि 13 मध्ये जी ब्रिक्स समिट भारतामध्ये होणार आहे त्याकडे बघितलं पाहिजे. या ब्रिक्स समिटचं यश कोणत्या गोष्टीवरती निर्भर आहे? तर या ब्रिक्स समिटचं यश हे या गोष्टीवरती निर्भर आहे की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दोघंही जण या बैठकीला उपस्थित राहतात की नाही. आणि हे जर दोघं उपस्थित राहिले तर जगाचं लक्ष या भेटीकडे किंवा या समिटकडे, परिषदेकडे राहणार आहे. आणि याचा एक पद्धतीचा ज्याला आपण म्हणतो की काउंटर बॅलन्स अमेरिकेचा करण्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचं पाऊल असेल. आणि त्याची पूर्वतयारी म्हणून अजित डोवाल चायनाच्या व्हिजिटवरती तर एस जयशंकर रशियाच्या व्हिजिटवरती आपल्याला गेलेले दिसत आहेत. दोघांचा उद्देश अजूनही मल्टिपल गोष्टी आहेत, परंतु मुख्य उद्देश आहे की शी जिनपिंग यांचं भारतात येणं एन्शोर करणं, व्लादिमीर पुतिन यांचं भारतात येणं एन्शोर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता व्लादिमीर पुतिनच्या बाबतीमध्ये ICJ म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिससुद्धा आणि इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टसुद्धा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय यांनी अरेस्ट वॉरंट काढलं आहे. साधारणतः 120 पेक्षा जास्त देश हे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचे सदस्य आहेत. त्यामुळे त्या देशांच्या व्हिजिटवरती व्लादिमीर पुतिन जाऊ शकत नाही. व्लादिमीर पुतिन गेल्या 3-4 वर्षांमध्ये साधारणतः जेव्हापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं त्यानंतर ते मोजके 10 ते 12 देशांच्या व्हिजिटवरती गेलेत. आणि त्यामध्ये मागच्या वर्षी त्यांची भारतामध्ये व्हिजिट झालेली आहे. कारण रशियाचा भारतामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स आहे, एक प्रकारचा विश्वास आहे. आणि भारत आणि रशियाची मैत्री ही जुनी मैत्री आहे, ती विश्वासाच्या नात्यावरती टिकून आहे. आणि त्यामुळे व्लादिमीर पुतिन यांना कॉन्फिडन्स वाटला आणि ते भारताच्या भेटीवरती आले. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या ब्रिक्ससाठी ते पुन्हा भारतात येतात की नाही हे एन्शोर करणं हे एस जयशंकर यांच्या पुढचं एक मोठं आव्हान आहे. त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आपलं आता आजही म्हणजे साधारणतः आपण दिवसाला 50 लाख बॅरल्स एवढं तेल रशियाकडनं घेतो आहोत. आणि आपण आपल्या गरजेच्या ऑलमोस्ट 60% ऑइल आता रशियाकडनं इम्पोर्ट करायला लागलो आहे. खरं तर आता अमेरिका या संदर्भात आपल्या विरुद्ध ॲक्शन पण घेऊ शकते. मात्र आपण रशियाकडनं तेल घेणार आहोत, आपण रशियाकडनं फर्टिलायझर्स म्हणजे खतं घेणार आहोत आणि अनेक प्रकारचे मिनरल जे आपण रशियाकडनं आयात करतो हे सगळं येत्या काळामध्ये कंटिन्यू राहणार आहे. हे कुठेतरी रशियाला आश्वस्त करणं गरजेचं आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प आता या संदर्भामध्ये ॲग्रेसिव्ह पोश्चर घेण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाला आयसोलेट करायचं आहे, त्यांना रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचं आहे. आणि त्यांना कमकुवत केल्यानंतर मोर्चा चीनकडे आणि आशिया प्रशांत क्षेत्राकडे वळवायचा आहे. कारण त्यांनी जर आशिया प्रशांत क्षेत्राकडे मोर्चा वळवला आणि रशिया आणि चीनचा अलायन्स हा जर पहिलेच शीतयुद्धाच्या काळात होता तसा पुन्हा एकदा झाला तर ते अमेरिकेसाठी आव्हान असणार आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाच्या माध्यमातून रशियाला कमकुवत बनवणं, लक्षात घ्या रशिया आणि युक्रेनच्या लष्करी सामर्थ्याची तुलना होऊच शकत नाही. हे ॲसिमेट्रिकल वॉरफेअर आहे. रशियाची लष्करी ताकद युक्रेनपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पण तरी देखील युक्रेन का टिकला? 4 वर्ष हा संघर्ष का चालला? कारण अमेरिकेची ताकद ही युक्रेनच्या पाठीशी आहे आणि अमेरिकेला हे वॉर कंटिन्यू ठेवायचं आहे. हे वॉर अमेरिकेला तोपर्यंत कंटिन्यू ठेवायचं आहे जोपर्यंत रशिया आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनत नाही. आणि त्यासाठी रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनवण्यासाठी व्हिसा, मास्टरकार्डचे ट्रान्झॅक्शन बंद झाले, रशियाच्या डॉलरमधल्या ॲसेट गोठवण्यात आल्या. असं असतानाही रशिया टिकून आहे. का टिकून आहे? तो चायना आणि इंडियामुळे. कारण चीन आणि भारत हे रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती तेल आयात करतात, इतर एलिमेंट्स आयात करतात, इन्ग्रेडियंट्स आयात करतात. आणि ते जर कंटिन्यू ठेवायचं असेल तर ते रशियाला ह्या संघर्षामध्ये टिकण्यासाठी, अमेरिकेला शह देण्यासाठी भारताबरोबरचा व्यापार, चीनबरोबरचा व्यापार त्यांच्यासाठी खूप मॅटर करतो. त्यामुळे एक पद्धतीने एस जयशंकर व्लादिमीर पुतिनांना हे ॲश्योर करायला गेलेले आहेत की आम्ही तुमच्याकडनं भविष्यातही तेल घेत राहू, फर्टिलायझर्स घेत राहू, न्यूक्लिअर कॉपरेशन इंटॅक्ट असेल, आपण जे हार्डवेअर मिलिटरीमधलं, संरक्षण क्षेत्रामधलं घेतो ते देखील इंटॅक्ट राहील. आणि त्यासाठी रशियाचं, व्लादिमीर पुतिनचं भारतात येणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण अजित डोवालच्या चायना व्हिजिटकडे जाऊ.
मित्रांनो, लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेला अजित डोवालची चीनच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चर्चा झाली, जसं वँग यी बरोबर त्यांची आता चर्चा झालेली आहे, त्या वेळेला भारत आणि चीनमधला तणाव काही प्रमाणामध्ये कमी होऊन काही आशेचा किरण निर्माण झालेला आहे. गलवानचा संघर्ष जो 2020 मध्ये झाला होता, त्यानंतर भारत आणि चीनमधले संबंध अतिशय तणावपूर्ण बनले. त्यानंतर आपण चीनबरोबरचं डायरेक्ट फ्लाईट कॅन्सल केलं. चीनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवरती निर्बंध आणले गेले. चीनचे जे सगळे सोशल मीडिया ॲप्स होते त्याच्यापैकी बऱ्याचशा ॲप्सवरती आपल्याकडे आपण बहिष्कार टाकला. त्यानंतर मागच्या वर्षी अजित डोवाल आणि चीनच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये बैठक झाली आणि मग आपण चीनबरोबर डायरेक्ट फ्लाईट सुरू केलं. त्याचप्रमाणे चीनी गुंतवणुकी वाढल्या. एवढंच नाही तर भारताचा चीनबरोबरचा व्यापार आता $100 बिलियन क्रॉस झालेला, जरी त्याचा ट्रेड डेफिसिट आणि तो देखील चीनच्या फेवरमध्ये असला तरी देखील व्यापार प्रचंड प्रमाणात वाढलाय. मागच्या महिन्यामध्ये काय झालं की मागच्या महिन्यामध्ये अरुणाचलच्या बाबतीमध्ये घडामोड घडली. त्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ पण केलेला आहे, आपण तो बघू शकता, ज्याच्यामध्ये भारत आणि चीन सीमावादाची मी सविस्तर चर्चा केलेली आहे. साधारणतः या दोन देशांदरम्यान जी 3,500 किलोमीटरची सीमारेषा लडाखपासून अगदी अरुणाचल प्रदेशपर्यंत, चीन अरुणाचल प्रदेशवरती आपला दावा करतोय. चीनच्या दृष्टिकोनातून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे आणि त्यामुळे अरुणाचल प्रदेशचं नाव देखील चीनने बदललंय. अरुणाचल प्रदेशमधल्या गावांची नावं चीन सातत्याने बदलण्याचा प्रयत्न करतो. आत्ता वेळेला 5-6 वेळा चीननी बदललेली आहेत. मात्र त्याला शह देण्यासाठी भारताने मागच्या महिन्यामध्ये अरुणाचल प्रदेशमधल्या काही गावांची नावं जी चीनने बदलली होती त्याचं पुन्हा एकदा नामकरण केलं आणि त्यांना भारतीय नावं दिली. त्यामुळे चीन हा थोडा बिथरला आहे, चवताळला आहे, नाराज झाला आहे. चीनच्या मीडियामधनं याच्या संदर्भात स्ट्रॉंग रिॲक्शन्स आलेले आहेत. त्यामुळे शी जिनपिंग हे पुढच्या महिन्यामध्ये भारत भेटीवरती येतील की नाही याविषयी साशंकता होती आणि म्हणून अजित डोवाल पुन्हा एकदा आता चीनमध्ये गेलेत. आता आपल्याकडे बार्गेनिंग पॉईंट्स काय आहेत मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगतो. भारताकडे सध्या 2 मोठे बार्गेनिंग पॉईंट आहेत आणि ज्याला आपण म्हणतो सौदेबाजीची साधनं. हे कोणते आहेत? आपल्या हातातलं सगळ्यात मोठं बार्गेनिंग पॉईंट आहे बलुचिस्तान आणि दुसरा पॉईंट आहे अफगाणिस्तान. सध्या अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारबरोबर आपले संबंध अतिशय घनिष्ठ आहेत आणि हे प्रामुख्याने चायनाच्या दृष्टिकोनातून, कारण लक्षात घ्या चीनमध्ये देखील अल्पसंख्याक मुस्लिमांचा जो एकूण समस्या आहे ती फार तीव्र आहे. चीनचा जो शिनशियांग प्रांत आहे, या शिनशियांग प्रांतामधले जे उघुर मुस्लिम आहेत यांना अफगाणिस्तानमधल्या तालिबान शासनाकडनं पाठिंबा मिळतो, सहकार्य मिळतं असा चीनचा आरोप आहे. त्यामुळे चीनला कुठेतरी अफगाणिस्तानचं तालिबान सरकार आपल्या फेवरमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यासाठी भारत मदत करू शकतो, कारण भारत आणि तालिबानमधले रिलेशन सध्या खूप चांगल्या प्रमाणावरती उत्तम आहेत आणि सहकार्याचे आहेत. दुसरं बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये आहे, जो सिपेक प्रोजेक्ट आहे, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, जो शिनशियांग प्रांतामधनं सुरू होतो, गिलगिट बाल्टिस्तानच्या माध्यमातून बलुचिस्तानमधल्या ग्वादर बंदरापर्यंत जातो. आता बलुचिस्ताननी मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन, त्याच्या 2 दिवस पूर्वी 12 ऑगस्टला बलुचिस्तानने आपला स्वातंत्र्य दिन जगभरामध्ये साजरा केला. आज 85% बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या नियंत्रणाच्या बाहेर आहे. त्यांनी स्वतःचं चलन, स्वतःचा ध्वज, स्वतःचं राष्ट्रगीत देखील पुढे आणलेलं आहे. आता पाकिस्तानचं नियंत्रण बलुचिस्तान मान्य करत नाहीये. मात्र याच बलुचिस्तानला भारताचं समर्थन आहे, सहकार्य आहे, पाठिंबा आहे. तिथं होणाऱ्या मानव अधिकारांच्या उल्लंघनाचा प्रश्न भारताने युनायटेड नेशनमध्ये मांडला आहे आणि चीनला कन्सर्न आहे की जर सिपेक प्रोजेक्ट हा यशस्वी करायचा असेल तर त्यांना बलुचिस्तानचं सहकार्य लागणार आहे आणि त्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे 2 असे भाग आहेत, बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान, ज्यामध्ये भारताची चीनला मदत होऊ शकते आणि हे सांगण्यासाठी अजित डोवाल हे आता चीनला गेलेले आहेत. कदाचित हे बार्गेनिंग पॉईंट्स आपण मांडू शकतो आणि हे एन्श्योर करू शकतो की शी जिनपिंग हे भारत भेटीवरती येतील. त्यांचं भारतात येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण 6 वर्षानंतर, यापूर्वी गलवानच्या संघर्षापूर्वी ते आले होते, महाबलीपुरमला ते गेले होते, त्यानंतर 6 वर्षात ते भारत भेटीवरती आलेले नाही आहे. मात्र नुकतंच रॉयटरनी एक बातमी दिली आहे, त्यानुसार शी जिनपिंग आत्तापर्यंत इतिहासात कधी नव्हतं एवढं मोठं व्यापाऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन भारत भेटीवरती येत आहेत.
400 व्यापाऱ्यांचं, उद्योगपतींचं प्रतिनिधी मंडळ शी जिनपिंगच्या बरोबर पुढच्या महिन्यामध्ये भारत भेटीवरती येणार आहेत. सकारात्मक संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. कदाचित अजित डोवाल यांच्या चायना व्हिजिटचा हा परिपाक असू शकतो. त्यामुळे आता जी संपूर्ण डिप्लोमॅटिक मॅनेव्हरिंग चाललेलं आहे आपल्या जगभरामध्ये, ते प्रामुख्याने ब्रिक्स समिट जी 12 आणि 13 सप्टेंबरला आहे, तिला सक्सेसफुल बनवणं हे भारतापुढचं एक अतिशय मोठं आव्हान आहे. आणि त्यासाठी व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंग या दोघांच्याही भारत भेटी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आम्हाला अमेरिकेला बॅलन्स करावं लागेल, कारण त्याच्या विरोधात जाऊन चालणार नाही आम्हाला. आणि म्हणून निर्मला सीतारामन अमेरिकन भेटीवरती आहे. चीन आणि जपानमधला संघर्ष मोठा आहे, पण आम्हाला जपानकडनं कॅपिटल पाहिजे आहे, इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे मोठं आहे, टेक्नॉलॉजी आम्हाला जपानकडनं पाहिजे आहे. आणि त्या दृष्टिकोनातून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची जपान व्हिजिट तेवढीच महत्त्वाची. त्यामुळे डिप्लोमॅटिकली आपण अप्रतिम पद्धतीने एक समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं आपले 4 प्रभावी व्यक्ती सध्या 4 देशांच्या दौऱ्यावरती आहे. आणि मला असं वाटतं की याचे परिणाम काय आहेत हे येत्या काळामधले सकारात्मक परिणाम आपल्याला निश्चित दिसून येतील.